मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी राणी आहे राणी ते आता तिथे बोलत असतात. तेवढ्यात आबा बोलतात की हे बघा, मला तुम्हाला सगळ्यांना एक काहीतरी सांगायचं आहे राणी. तर राणी म्हणते काय आबा, काय झालं आहे? तर आबा म्हणतात की हे बघा, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जो दादासाहेब महाडिक दिसतो ना आपल्याला, तो माझा भाऊ नाहीच आहे. तो दादासाहेब महाडिक नाही आहे. हा माणूस कुणीतरी दुसराच आहे हे मला वाटतं आहे, कारण की माझा भाऊ असा असूच शकत नाही. तर मालती म्हणते अहो असं का बोलू शकताय तुम्ही? अहो तुमचा भाऊ येतो 20 वर्षामध्ये माणसांमध्ये बदल होतो ना, मग तसं त्यांच्यामध्ये पण झाला असेल बदल. का तुम्ही एवढं हे करताय? हो त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. तर आता आबा म्हणतात बदल होऊ शकतो, पण एवढा पण बदल नाही होऊ शकत, कारण की माझा भाऊ हा डावखर होता आणि तो डाव्या हाताने सगळी कामे करायचा, पण हा नाही आहे तसा. हा सगळे कामं उजव्या हाताने करतो, म्हणजे हा माझा भाऊ असूच शकत नाही असं आबा बोलतात. तर आता राणी ते पण इकडे म्हणतात की अहो आबा असं कसं होऊ शकतं, हा तुमचाच भाऊ असू शकतोय. तर आबा म्हणतात नाही, मला गॅरंटी आहे हा माझा भाऊ नाहीच आहे असं आबा बोलतात. तर आता इंद्रन ते म्हणतात की अहो आबा, तुम्ही खरंच असा विचार करू नका, हा खरंच तुमचाच भाऊ असणार आहे. असं थोडीच होणार आहे, तुमचा भाऊ नाही आहे हा. आम्हाला सगळ्यांना वाटतंय हाच तुमचा भाऊ आहे, कारण की हे सगळं तसंच वाटतंय. तर आता लगेच राणी पण म्हणते आबा जे बोलतायत ते असू पण शकतं, कारण की विक्रांत सरांनी दुसरं कुणाला पण आणू शकतात. तर लगेच ते म्हणतात की हो, आपण या सगळ्याचा विचार करूयात आता असं म्हणतात. आणि आबा तिथे झोपतात आणि राणी इंद्र बाहेर येतात. तर इकडे आता जे हे असतात उर्मिला आणि विक्रांत, उर्मिला विक्रांतला म्हणत असते विक्रांत तुझ्याकडून काहीच झालेलं नाही आजपर्यंत, काय चाललंय रे हे सगळं काही, तुम्हाला काहीच देऊ शकत नाही का? उलटं मला हे दादासाहेब महाडिक घरात आले ना कामवाली बनवून ठेवलं. अरे जेव्हा राणी त्या होत्या ना मी त्यांच्यावर खूप मज्जा करायची माहिती का तुला, आणि आता बघ मला सगळं करावं लागतंय असं उर्मिला म्हणते. तर आता लगेच तो बोलतो की हे बघ, माझ्या डोक्यात काय टेन्शन चाललंय आणि तुझं काय चाललंय ग, तुला काही कळतं की नाही असं उर्मिलाला म्हणतो. उर्मिला म्हणते की हो ना, मलाच काही कळत नाही, तुला सगळं कळतं. त्या दोघांमध्येच भांडणं जुपतात आणि आता भांडणं जुपल्यावरती लगेच जी उर्मिला आहे ती म्हणते की विक्रांत तू खरंच चुकीचं वागतोय माझ्यासोबत. तर विक्रांत म्हणतो की उर्मिला माझ्या डोक्याला डोकं जास्त लावू नको आणि माझं डोकं पण तू खाऊ नकोस, तुला आधी सांगतोय मी. हे बघ बाकीचं तुझं भात झालं, आता मला काही तुझ्याशी हे नाही आहे असं म्हणतो. आणि आता लगेच जो विक्रांत आहे तो उर्मिलावरती खूप चिडतो आणि आता तो तिथे सिगारेट पेत असतो. तर उर्मिलाचं तो रागामध्ये मुंडकं पण दाबतो. तर आणि उर्मिला म्हणते विक्रांत असं माझ्याशी असं का वागतोय आज, याला काय झालंय नेमकं, मला तर काहीच कळत नाहीये असं उर्मिला म्हणते. आणि ती म्हणत असते की नेमकं याला काय झालंय ना काय माहिती, हेच शोधून काढावं लागेल मला असं म्हणत असते. तर इकडं आता इंद्र आणि राणी एका ठिकाणी येतात. तिथे ते रतनला बोलून घेतात. जिथे राणीला अभ्यासाची जागा केलेली असते तिथे रतनला बोलवून घेतात. तिथे रतनला त्या खुर्चीवर बसवतात आणि जज म्हणून त्याला तिथे हे करायला सांगतात. आणि त्याला म्हणतात तू आमचा जज आहे, आमच्या दोघांमध्ये केस चालू आहे असं समज तू, आणि आमच्या केसचा निकाल तू लावायचा असं म्हणतात. आणि जी राणी आणि इंद्र आहे ते आता भांडायला सुरुवात करतात. राणी म्हणते अहो इंद्र सर, खरं सांगते मी तुम्हाला, हा विक्रांतचे वडील असू शकत नाही. तर इंद्र म्हणतो राणी तू खोटं बोलते, असं होऊ शकत नाही. अगं तुला काय वाटतंय विक्रांत खोटं बोलतोय का, असं नाही आहे. तर राणी म्हणते की अहो विक्रांत सरांना कसं काय माहिती, 20 वर्ष त्यांचे वडील नव्हते, 20 वर्षांनी त्यांनी कुठून आणलं असेल, विचार केलाय का तुम्ही एकदा असं म्हणत असते. तर आता विक्रांत म्हणतो की अगं उर्मिला तुला काय सांगू मी आता, तर आता लगेच इंद्र म्हणतो की अगं राणी तुला काय सांगू मी, राणी तू हे बघ शांत बस, या गोष्टीवर विचार करायला नको आहे आपण, हे बघ सगळं आपल्या अंगलट येईल असं म्हणत असतो इंद्र. तर आता राणी म्हणते की दोघांमध्ये भांडणं जुपतात. राणी म्हणते नाही, तो माणूस कोणी मला हे करायचे, मला एकच प्रूफ हवा आहे, फक्त आबा माझ्यासोबत. तर आता लगेच राणी इंद्रामध्ये भांडणं चालू असते. रतन वैतागून तिथून निघून जातो. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.